श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत गट क्रमांक 27 आलेला आहे। यांनी बैलगाडीचं मैदान गाजवलेलं बकासूर आणि मथुर। राहुल पाटील, बकासूर आणि मथुर मैदानात गाडी आलेले आहेत। बघा चाहते किती आहेत बकासूर आणि मथुर बरोबर। लाईव्ह बघा सर्वांनी, मथुर आणि बकासूर बघा। एकदा ट्रायल घेत आहेत मथुर आणि बकासूरची। याचमुळे मथुर आणि बकासूर सतत विजयी झालेले आहेत। आज 100% ग्राउंड मारणार मथुर आणि बकासूर। बघून घ्या गट क्रमांक 27 श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत। संस्थापक आयोजक यांनी भरपूर अशी तयारी जल्लोषात केलेली आहे आणि फॅन्स देखील मथुर आणि बकासूरचे आलेले आहेत। मैदान गाजवलेले बकासूर आणि मथुर एकाच बैलगाडीला झुपलेले आहेत। 100% मैदान मारणार की नाही याची चाहत्यांना आकर्षण लागलेलं आहे। चला लवकर घ्या मथुर आणि बकासूर। चला बैलगाडी लावा। सज्ज ए ती गाडी धर रे पलीकडची। राहुल पाटील आणि त्यांचे फॅन्स गट क्रमांक 27 या ठिकाणी सज्ज झालेला आहे। थोड्याच वेळात झेंडा गट क्रमांक 26 चे विजेते आलेले आहेत। फाट क्रमांक 5 मधून विजयी गट क्रमांक 26 त्यांनी येऊन मान घ्यावा। थांबा काहीतरी झालेलं आहे। थांबा 2 मिनिट। गट क्रमांक 26 आणि ताबडतोब येऊन आपलं बक्षीस स्वीकारावं। भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत या ठिकाणी संपन्न होतीये। शेतकऱ्यांचा लाडका सण बैलगाडा शर्यत। वेळ लावले शेतकऱ्यांना बैलगाड्या शर्यतीचं। तब्बल 7 देशांना वेळ लावून सोडलंय बैलगाडी शर्यतीचं। चला झेंडा पडायच्या अगोदरच एक धावत सुटलाय बाद। फक्त 5 बैल जोडी या ठिकाणी पळणार आहेत गट क्रमांक 27 मधून। गट क्रमांक 27 सर्व चाहत्यांना आतुरता। गट क्रमांक 27 मथुर आणि बकासूरची। सुटला आई किवीरा देवी केसरी 2025। गट क्रमांक 3 आणि 4 मध्ये चुरास लागलेले आहे। मथुर बकासूर चुरास लागलेले आहे। कोण जिंकता विजयी बघा एकदा।
चला मैदान मारलेलं आहे मथुरा आणि बकासूरनं. अशा तऱ्हेने मथुरा आणि बकासूरनं मैदान मारलेलं आहे. अशाच बैलगाडी प्रेक्षकांना विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.